राधानगरी तालुक्यातील शेटकेवाडी येथे जमीन गट क्रमांक 532 मधील शेतीच्या वादातून 2 गटांमध्ये हाणामारी झाल्याने परस्पर विरोधी गुन्हे दाखल करण्यात आले आहेत। पहिल्या गुन्ह्यात नियती भोसले यांनी फिर्याद दिली असून फिर्यादीनुसार त्या आपल्या पती, 2 बहिणी, त्यांचे पती, मुलगा तसेच आई वडिलांसह शेतात रोप लावत असताना शंकर भोगुलकर, भरत भोगुलकर, मनोहर भोगुलकर, सिद्धार्थ भोगुलकर, सविता भोगुलकर, वैशाली भोगुलकर, श्रेयश भोगुलकर, आकाश खांडेकर, निखिल रेडेकर, नकुशी रेडेकर आणि शोभा खांडेकर हे तेथे आले। हे शेत आमचे आहे, येथे काम करू नका असे म्हणत त्यांनी वाद घालत काठीने तसेच लाथाबुक्क्यांनी मारहाण केल्याचा आरोप फिर्यादीत करण्यात आला आहे। या मारहाणीत नियती भोसले, रणजित भोसले, मनोज नांदवडेकर, दिनकर भोगुलकर, चंदा भोगुलकर, अस्मिता मगदूम, सुलभा नांदवडेकर आणि सोहम नांदवडेकर हे जखमी झाले असल्याचे नमूद करण्यात आले आहे। तसेच शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकी दिल्याचाही आरोप करण्यात आला आहे। या गुन्ह्यात भरत शंकर भोगुलकर, मनोहर भोगुलकर, सिद्धार्थ भोगुलकर, आकाश खांडेकर आणि निखिल रेडेकर यांना पोलिसांनी अटक केली आहे। याच घटनेप्रकरणी दुसऱ्या बाजूने भरत भोगुलकर यांनीही फिर्याद दाखल केली असून त्यांच्या फिर्यादीनुसार जमीन गट क्रमांक 532 मधील गवत कापले जात असल्याचे समजल्याने ते तिथे गेले असता दिनकर भोगुलकर, चंदा भोगुलकर, अस्मिता मगदूम, बिपिन मगदूम, सुलभा नांदवडेकर, मनोज नांदवडेकर, नियती भोसले आणि रणजित भोसले यांनी वाद घालत मारहाण केली। या मारहाणीत भरत भोगुलकर, मनोहर भोगुलकर आणि सिद्धार्थ भोगुलकर हे जखमी झाले। तसेच फिर्यादीची पत्नी व भावजय यांना शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकी दिल्याचाही आरोप करण्यात आला आहे। या परस्पर विरोधी गुन्ह्यामध्ये दुसऱ्या गुन्ह्यात अद्याप कोणालाही अटक करण्यात आलेली नाही। राधानगरी पोलीस या दोन्ही गुन्ह्याचा अधिक तपास करत आहेत।